प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. जमावडा तयार होत आहे. हे बघा, जेवणासाठी, पंगतीसाठी. आज दिनांक 9 ऑगस्ट, वार रविवार. वाजले आहे 6:48 झाले आहेत आणि पाहुणे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. एक पाहुणा येऊन झोपला आहे आणि हे जेवणासाठी. बाकीचे पाहुणे खेळत आहेत. एन्जॉय सुरू आहे. बाकीचे पाहुणे येणे बाकी आहेत. ते येत आहेत हळूहळू. आता पंगत सुरू होईल, म्हणजे रात्री 10 नंतर सुरू होते पंगत, परंतु हे आधीच जाऊन बसतात बिचारे. बाकीची मंडळी इथे बसली आहे. हे प्रमुख पाहुणे आहे, यांच्याबद्दल सांगेल मी. प्रमुख पाहुणे आहेत ते. आणि हे पाहुणे बघा अजून. शिवा, काय हे? आज आमच्याकडे पाहुण्यांची पंगत आहे. दूध, चपाती आणि थोडा भात, म्हणजे जे भात खाईल ते दूध चपाती खाणार, ते दूध चपाती. सायंकाळी घराच्या बाहेर निघाल्या एवढं भारी दृश्य असतं हे. मस्त सगळे डिवायडरवर बसलेले असतात, माझ्या घराकडे तोंड करून बसलेले. त्यांची काहीच मागणी नाही बिचाऱ्यांची की तू आमच्यासाठी वरण भात बनव, भाजी पोळी, का मीठ कमी जास्त, मसाला. आपले घरचे लोक जसं नाटक करतात ना, तसं काहीच नाही. माझ्यासाठी आज वरण भात हवाच नाही तर मी जेवणार नाही. फक्त नाही आवडलं तर नाही खाणार, बाकी माझ्यावर भुंकणार का ओरडणार अजिबात नाही, घरच्यांसारखं. म्हणून यांच्यावर एवढं प्रेम येतं ना की म्हणजे त्यांना काहीच नाही. फक्त बाई तू आम्हाला एक टाइम जेवण दे, आम्हाला आवडलं तर आम्ही खाऊ, नाहीतर नाही खाऊ, निघून जाऊ, आता तिथेच बसून राहू. कधी कधी तर सकाळपासून येऊन बसलेले असतात इकडे तोंड करून. आणि टाईम झालाय, सहसा ते 6 वाजेलाच येतात इथे आणि बसून राहतात. एवढं भारी वाटतं ना बघा. आपल्याला मनुष्याला किती नाटकं आहे जीवाला. रोडावर घर असलं तर बापरे याचा त्रास, त्याचा त्रास, मग कुत्र्यांचा भुंकण्याचा त्रास, सगळ्या गोष्टींचा त्रास असतो. आणि ह्या जीवाला बिचाऱ्याला काहीच नाही. त्रास झाला तरी कोणाला सांगायला जाणार ना. दिवाळीच्या वेळेस एवढा त्रास असतो यांना, कोणाला सांगायला जाणार. म्हणजे आपण त्यांना परेशान करतो का ते आपल्याला, हे माणसाने विचार करायला पाहिजे. आपण एवढंही आपल्यात सहनशक्ती नाही आहे. कोणी आरडाओरड केली तर आपण लगेच रागवतो. कोणी जोराने गाडी चालवली तर लगेच आपल्याला राग येतो की माझ्याजवळ एवढ्या जोराने तू गाडी घेऊन गेला. कोणी आपल्याला झोपेतून उठवलं तर आपण त्याला एक लाफा देऊ, असा राग असतो. आणि आपण कुत्र्यांजवळ जोराने गाडी घालतो आणि तो साधा भुंकायला पण लागला, मागेही लागला तर आपल्याला कुत्रा भुंकला, चावला, आपण त्यालाच दोष देतो. माझ्या इथे भरपूर वेळेस होत असता. हे माझे डॉग आहे ना, स्कूटीजवळ झोपत असताना रॉंग साईडवाले जोराने गाडी घालतात त्यांच्याजवळ. म्हणजे सगळं आपल्यालाच दिलेलं आहे का देवाने. त्यांना पण आहे, सहनशक्तीची लिमिट असते ना त्यांची पण. म्हणून कुत्र्यांना दोष देण्यापेक्षा ना आपण स्वतःकडे बघा एक वेळेस की आपण सहन करू शकतो का काही गोष्टी. तर आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो. काय कोणाला समजवणार आता, असं झालंय. ठीक आहे, आमच्यासारख्यांना समजतंय ना, आम्ही तुम्हाला थोडं समजवण्याचा प्रयत्न करतो, तर समजून घेत जा. उगीच आम्हाला सांगत नका जाऊ की स्वतःला अंबानी समजते. एक जण देत होता कमेंट, स्वतःला अंबानी समजते. त्याच्यावर पण बनवणार आहे मी व्हिडिओ. तू सांगतोय ना स्वतःला अंबानी समजते. चलो टाटा बाय बाय. आज का ज्ञान इतना ही.